आणि डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली। पोलीस उपायुक्त राग सुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल। 7 अधिकाऱ्यांची एसआयटी समिती नेमण्यात आली। सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, यशवंत चव्हाण, महेश मोहिते, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांचा एसआयटी समितीमध्ये समावेश आहे। या एसआयटी संदर्भात आणखी माहिती देतात माझे सहकारी महेंद्र जोयल। महेंद्र, नक्कीच आज जे ते अंजली दामनिया यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि या गौरी गर्जे प्रकरणात जो आहे तो न्याय मिळावा अशी अपेक्षा होती। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं आणि एक समिती गठीत करण्यात आली आहे। त्यामध्ये आयपीएस अधिकारी यांचा समावेश आहे। एकंदरीत पोलीस उपायुक्त राग सुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी असणार आहेत आणि त्यात सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने व यशवंत चव्हाण, महेश मोहिते, पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील अशा 7 अधिकाऱ्यांची या एसआयटी मध्ये नेमणूक करण्यात आली आणि लवकरात लवकर हा अहवाल सरकारला देण्यात येईल। त्यामध्ये गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी काय नेमकं झालं असं आणि काय घडलं, त्यामुळे ही आत्महत्या होती का हत्या होती हे सगळं समोर येईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल महेंद्र। मला राजकारणात पडायचं नाहीये, मला फक्त त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ती भूमिका माझी शेवटपर्यंत राहील। तर आत्ताच्या घटनेला मला जे दिसतंय की याच्यात नीट तपास होत नाहीये, तर आता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं सांगितलं गेलंय की एक महिला आयपीएस सिनियर मोस्ट अधिकाऱ्यांना फुल पॉवर्स देऊन त्याची चौकशी ते 3 नावं शेअर करणार आहेत आणि ते नीलमताई मी यांच्याशी बोलून मग ती नावं कन्फर्म करणार आहे। याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट पीपी सुद्धा आम्ही काही नावं दिली होती त्यांना, त्याच्यातले गव्हर्नमेंट पीपी अपॉइंट करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलं।